आज आमच्या घरी होती सत्यनारायणची पूजा। मग त्यासाठी लवकर नैवेद्याची तयारी केली बघा। खीर शिजत घातली होती, इकडे शिरा पण केला होता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक पण झालेला। मग ब्राह्मण येऊपर्यंत सगळी पूजेची तयारी करून घेतली। साहेबांनी मळ्यातून केळीची खोटं पण घेऊन आलते बघा। मग तेवढ्यात मी चौरंग आणि पाटा धुवून घेतला आणि त्यानंतर लगेच मग पंचामृताची तयारी केली। पंचामृत तयार केलं, थोडा वेळ होता तेवढ्यात मी आणि शिव तयार झालो। मग तेवढ्यात ब्राह्मण आले। मग त्यांना जे पाहिजे होते ते पटपण द्यायला लागत होतं बघा हातात, कारण की आज उद्या श्रावण संपणार होता, त्यामुळं त्यांना खूप एका दिवशी आज पूजा होत्या। त्यासाठी पटपट तयारी करून घेतली। छोटीशी रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढायला सुद्धा एवढा वेळ नव्हता, तेवढीच रांगोळी काढून घेतली। रांगोळी काढून झाल्यावरती तिकडे आईने लगेच पूजेचं ताट तयार करायला घेतलं होतं। समयाला दिवे लावून घेतले आणि आरतीचं ताट पण तयार केलं। मग तेवढ्यात आज पूजेला बसणार होतो मी आणि साहेब। मग आमची पण तयारी झाली होती। मग पूजेला सुरुवात केली लगेच। मग पहिल्यांदा काय करतात, कृष्णाची मूर्तीला आणि सुपारीला पाण्याचा अभिषेक देऊन पुन्हा ना पंचामृतानं त्याला आंघोळ घालून घेऊन मग त्याला हळदी कुंकू लावून मग देवाजवळ पूजायला ठेवतात। मग अशी पूजा चालू होती। मग पूजा करून मग साहेबांनी आरती करून घेतली। छान अशी आरती करून मग देवाला नारळ फोडायचा होता। मग लगेच साहेबांनी नारळ फोडून घेतला। मग नारळाचं पाणी पण बघा पंचामृतातच घालून घेतलं, म्हणजे सगळ्यांनाच प्रसाद मिळतोय। मस्त अशी पूजा करून उत्तर पूजा पण करून घेतली लगेचच। नंतर का अशी होती आमची आजची पूजा। त्यानंतर वेळ झाली होती प्रसादाची। मग सगळ्यांनी मिळून प्रसाद घेतला। शिव पण आलाय बघा आमचा प्रसाद घ्यायला। मग सर्वांनी प्रसाद घेऊन जेवणाची तयारी केली। मग सगळ्यांची जेवणं चालू होती। मग तेवढ्यात बघा हे दोघांचं फोटोशूट चालू होतं। मग थोडेसे फोटो काढून घेतले आणि पूजा आमची बघा कशी होती, मस्त अशी पूजा झाली। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये।